शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपलं हजारी फार्म या युट्यूब चॅनलवरती. आज आपण तुरीची शेंगा भरणी याविषयी जबरदस्त कॉम्बिनेशन देणार आहे. जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण फुलधारणेविषयी आणि फुलाचं शेंगात रूपांतर होण्यासाठी जबरदस्त कॉम्बिनेशन दिलं होतं, त्याच प्रकारे आता शेंगा भरणीसाठी आपण जबरदस्त कॉम्बिनेशन देणार आहोत. कारण मागच्या व्हिडिओच्या कॉम्बिनेशनचा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही पाहू शकता. आज जवळपास 14 ते 15 दिवस आपल्या फवारणीला 14 ते 15 दिवस सुद्धा झाले नाहीत आणि फुलांचं रूपांतर हे शेंगामध्ये किती प्रमाणात झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. जवळपास 95% आपल्या तुरीला शेंगा आहेत आणि फक्त 4 ते 5% आपल्या तुरीला फुले आहेत. तर त्या हिशोबाने आज आपण कॉम्बिनेशन देणार आहोत. जरी मागच्या व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांनी जर पाहिला नसेल तर कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो. ज्यांची तूर जवळपास 30 ते 40% शेंगा अवस्थेत आणि 50 ते 60% हे फुल अवस्थेत असेल त्यांच्यासाठी मागच्या व्हिडिओतील कॉम्बिनेशन व्हिडिओमध्ये आपण टाकुमी घेतलं होतं कीड नियंत्रणासाठी, जे की आपल्या अळीसाठी आणि शेंगमाची जी फळमाशी ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी अत्यंत उत्तमरित्या काम करते. आता जवळपास आपल्या फवारणीला 12 ते 15 दिवस होऊन सुद्धा आपल्या शेतावर अळी दिसत नाही. ते रिझल्ट जे आहेत ते संपूर्णपणे त्याचं श्रेय जे जातं ते टाकुमीला जातं. तर ते टाकुमी आपण घेतलं. त्या व्यतिरिक्त तुम्ही बॅराझाईट सुद्धा घेऊ शकता. हे मागच्या फवारणीचं सांगत आहे मी. त्यानंतर तुम्ही बॅराझाईट सुद्धा घेऊ शकता. बुरशीनाशक मध्ये अत्यंत चांगलं बुरशीनाशक आपण घेतलं होतं, त्यामध्ये प्रायक्झर, नेटिओ, जर त्याच्यापेक्षा थोडंसं साधारण मध्ये लागलं तर बोनस वगैरे तुम्ही घेऊ शकता, किंवा कस्टोडिया अदामाचं चांगल्या बुरशीनाशक मध्ये येतं. त्या 3 पैकी तुम्ही कुठलंही बुरशीनाशक घेऊ शकता. जर तुमची तूर 10 ते 20% किंवा 30% शेंगांच्या अवस्थेत असेल तर. आणि कन्व्हर्जनसाठी सर्वात महत्वाचं मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्बिनेशन सांगितलं होतं ते म्हणजे गोदरेजचं डबल. याचे रिझल्ट अतिशय उत्तम आहेत. त्याचे रिझल्ट तुमच्या समोर आहेत, तुम्ही पाहू शकता. संपूर्ण शेतामध्ये तुम्ही पाहू शकता याचे रिझल्ट. त्याला तोड नाही. गोदरेजचं डबलच घ्या असं मी म्हणेल. आता वळूया या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला आता शेंगा जवळपास 90 ते 95% आपल्या तुरीला शेंगा आहेत. त्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशन कोणतं घ्यायचं आहे? जवळपास अळी कमी आहे, पण भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अळी असू शकते. त्यासाठी जर तुमच्या शेतामध्ये सुद्धा 70 ते 80% शेंगा अवस्थेत असेल, आपल्याला कोणतं कॉम्बिनेशन या अवस्थेत तुरीवरती घ्यायचं आहे. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या, म्हणजे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जे शेतातून आपण प्रयोग करून तुमच्यापर्यंत आणतो आणि असे जबरदस्त कॉम्बिनेशन आपण तुमच्यापर्यंत आणले शेतकरी मित्रांचा जवळपास फायदा होईल एवढीच इच्छा फक्त आहे. तर याच्यावर आता आपण वेळ वाया न घालवता याच्यावर आपण कॉम्बिनेशन घेणार आहे. एक स्वस्त कॉम्बिनेशन घेणार आहे, कारण मागच्या फवारणीमध्ये आपण प्रायक्झर मारल्यामुळे बुरशीनाशक जास्त खर्च करणं आपण टाळतो. कारण प्रायक्झरचे रिझल्ट हे जवळपास 40 ते 45 दिवस चालतात. आपल्याला फक्त 15 दिवस जेमतेम झालेले आहेत. तर त्यासाठी आपण बुरशीनाशक मध्ये जर पाहायचं म्हटलं तर आपण एक हारू घेणार आहोत, ज्यामध्ये 10% टेबुकोनाझोल आणि 65% सल्फर येतं, जे की स्वस्तातील बुरशीनाशक मध्ये मिळतं. म्हणजे आपल्याला घ्यायची गरज नाही, पण एक फवारणी घेतच आहोत म्हणून आपण त्यामध्ये बुरशीनाशक मध्ये हारू घेणार आहोत. आणि कीटकनाशक मध्ये इमामेक्टिन बेंझाइड आणि गॅस पॉयझन या दोन्ही याचं कॉम्बिनेशन घेणार आहोत. कारण आपल्या तुरीला 4 ते 5% फुलावस्था आहे, म्हणून जर फुलावस्था जास्त असती तर आपण गॅस पॉयझन किंवा इमामेक्टिन टाळून आपण बॅरेझाईट घेतलं असतं किंवा टाकुमी परत घेतलं असतं. पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये सध्या 50% जर फुले आणि शेंगा असतील तर त्यांनी कीटकनाशक मध्ये बॅरेझाईट किंवा तुमचं टाकून या 2 औषधांमधील कोणतंही कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या शेतात फुलांची अवस्था जास्त असेल तर. आणि कीटकनाशक मध्ये आता मी जे सांगतो त्याप्रमाणे मी आता गॅस पॉयझन घेणार आहे आणि इमामेक्टिन घेणार आहे. आणि तिसरं आणि महत्वाचं कॉम्बिनेशन म्हणजे जे आपण शेंगा भरणीसाठी वापरणार आहोत. कारण आपल्या शेतात जवळपास अजूनही जशी पाहिजे तशी शेंगीमध्ये दाना जो आहे तो जवळपास जसा पाहिजे तसा अजून भरलेला नाही. तर आपण याच्यासाठी पोटॅशयुक्त म्हणजेच आपण 2 ते 3 औषधं संजीवक मी तुम्हाला सांगतो, त्यापैकी तुम्हाला जे मिळालं
ते तुम्ही घ्या. कारण हे जे मी तुम्हाला औषधं सांगतो याचे मी जवळपास 3 ते 4 वर्ष झाले रिझल्ट घेत आहे, म्हणून मी तुम्हाला एवढ्या गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो की हेच वापरा म्हणून. तर तुम्ही एक पहिलं तर पाटील बायोटेकचं केसर जर मिळालं तर ते घेऊ शकता. दुसरं जर प्लॅन्ट हेल्थ कंपनीचं प्लॅन्ट के मिळालं ते घेऊ शकता. म्हणजे दोन्ही याच्यात केच आहे, म्हणजे पोटॅशयुक्त दोन्ही कॉम्बिनेशन हे आहेत, संजीवक आहेत. आणि तिसरं महाफीटचं जर महाफ्रूट मिळालं तर 3 घेऊ शकता. तिसरं घेऊ शकता महाफ्रूट किंवा प्लॅन्ट के किंवा केसर. या 3 पैकी तुम्ही कुठलंही कॉम्बिनेशन घ्या, अतिशय उत्तम रिझल्ट याचे आहेत. मी सोयाबीनवर, कपाशीवर, तुरीवर, चण्यावर सर्व याच्यावर याचे रिझल्ट घेऊन बघितले. दाणा भरण्यासाठी, दाण्याची रंग चांगला येण्यासाठी, तुरीचा रंग चांगला येण्यासाठी आणि दाणा भरणीसाठी अतिशय उत्तम रिझल्ट याचे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, हे आपलं तिन्ही याचं कॉम्बिनेशन आहे. सध्या आपली 90 ते 95% फळ अवस्था असल्यामुळे, शेंगा धरणी अवस्था असल्यामुळे ते भरण्यासाठी आपण हे कॉम्बिनेशन घेतलं. जर ज्या शेतकऱ्यांचं 50% फुल आणि 50% शेंगा असतील तर त्यांनी ते आपला पहिला व्हिडिओ चॅनलच्या पेजवर जाऊन पाहू शकतात. त्याचे रिझल्ट तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर रिझल्ट आहेत. त्याचं कॉम्बिनेशन काय आहे हे तुम्ही विस्तृत स्वरूपात तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.